नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर भूषण. आज आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहे यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी गावात. इथे वसलेलं आहे जैतवन प्रतिष्ठान. जैतवन बुद्ध विहार एक असे ठिकाण जे मनाला शांती देते, आत्म्याला नवचिंतन देते. आपण आता संविधान चौकातून आर्मी रोडला लागलेलो आहे. तुम्ही एन्जॉय करा हा माझ्यासोबत व्हिडिओ. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण पुन्हा एक नवीन लोकेशनला व्हिजिट करणार आहे. तर आपण आता यवतमाळमधून इथं हा जो संविधान चौक आहे त्यावरून राईड घेतलाय. म्हणजे तो आर्नी रोडला चाललोय आपण आता. आणि आर्नी रोडलाच येते जे लोकेशन चाललोय त्याचं तुम्हाला थंबनेल बघून तर कळालंच असेल आपण कुठं चाललोय. तर जैतवन म्हणून एक बौद्ध विहार आहे, तिथं चाललोय आपण. बघा रोड. यवतमाळ शहरापासून जैतवन फक्त सुमारे 17 किलोमीटर अंतरावर आहे. इथे येण्यासाठी तुम्ही स्वतःचे वाहन, ऑटो किंवा बस वापरू शकता. रस्ता अतिशय सुंदर आहे. गावाच्या शांत वातावरणात निसर्गाचा आनंद घेत प्रवास करू शकता. इथला गुगल लोकेशन आहे हिवरी विलेज, नागपूर तुळजापूर रोड आणि मॅप कोड आहे YHRLUO. जैतवन हा शब्द ऐकला की आपल्याला बुद्धाच्या काळातील जैतवन विहार आठवतो. ते भगवान बुद्धांनी अनेक प्रवेशने केली आहे. तसेच यवतमाळचं हे जैतवन प्रतिष्ठान त्या परंपरेचा आधुनिक आरसा आहे. ते ध्यान, साधना आणि बौद्ध संस्कृतीचं दर्शन घडते. हे ठिकाण भिक्खू संघाचे केंद्र आहे आणि ते वेळोवेळी ध्यान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रवचन घेतले जातात. हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आपण आज जैतवन पर्यटन स्थळ इथं आलेलो आहे. शांतता परिसर, हिवरी, यवतमाळ. जागतिक विपश्यना सेंटर, निसर्ग रमणीय बुद्धिस्ट फॉरेस्ट मॉनेस्ट्री. ठीक आहे. आपण गाडी लावली. पर्यटकांसाठी सूचना. हा शांतता परिसर असून मोबाईल बंद ठेवा. शांतता व स्वच्छता पाळा. विहाराची वेळ सकाळी 7 ते रात्री संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आहे. सकाळी 7 वाजता बुद्धवंदना, सायंकाळी 7 वाजता बुद्धवंदना. परिसरात लग्न कार्य बंद आहे. पंचशीलीचे पालन करणे अनिवार्य आहे. कोणीही नशा पाणी करून विहारात प्रवेश करू नये. स्त्री पुरुषांनी परिसर अंतर ठेवून चालावे. कृपया परिसरात वाहन आणू नये. कृपया मूर्तीला हात लावू नये. ओट्यावर बसू नये. आदेशाने व्यवस्थापक जैतवन प्रतिष्ठान. इथे आले की सर्वात आधी दिसतं शांत बुद्ध मूर्तीचं मंडप. संपूर्ण परिसरात शांतता, पवित्रता जाणवते. मंद वारा, पक्ष्यांचे आवाज आणि बुद्धम शरण गच्छामीचा नाद मन अगदी प्रसन्न होतं. ध्यानासाठी खास मेडिटेशन हॉल, पाहुण्यांसाठी प्रवासी निवास गृह, प्रकृतीत मिसळलेली बागा या ठिकाणी आहे. जैतवन प्रतिष्ठान रोज सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत सर्वांसाठी खुले असते. तिकीट किंवा प्रवेश शुल्क नाही. प्रवेश मोफत आहे. फक्त शांतता राखा आणि निसर्गाचा व बुद्ध परंपरेचा आदर करा. अधिक माहितीसाठी तुम्ही गुगलवर सर्च करू शकता आणि तिथे तुम्हाला त्यांचा नंबर पण मिळू शकतो. आपण आता सभा मंडपमध्ये आणि मेडिटेशन हॉलमध्ये आलेलो आहे. आपल्या धकाधकीच्या आयुष्यात थोडी शांतता, थोडं आत्मचिंतन हवं असतं. अशा वेळी जैतवन बुद्ध विहार सारखी ठिकाणी आपल्याला आत्मस्थिर करतात. जर तुम्ही यवतमाळला भेट देत असाल तर हे ठिकाण नक्की पहा. मन, शांती, निसर्ग आणि अध्यात्माचा एक सुंदर संगम इथे अनुभवाला मिळेल. दरवर्षी विपश्यना सेंटर 7 दिवस असतं का? शिबिर असतं? 10 दिवस राहतं का? आता हां. वर्षातून 4-5 अच्छा अच्छा अच्छा.
Hi everyone, welcome back to our channel, Mr. and Mrs. Medico. Today we are taking you to the peaceful and soulful destination, Yuri, a beautiful village located in Yotmar, Maharashtra. If you are someone who loves calm nature, open field and sound of the beach, this place will surely hit your heart. Let's begin our journey. As we enter the Yuri, the first thing you notice is the simplicity of village life. Clean air, warm smiles, and refreshing connection with nature. It feels like the time slows down here. Yuri is not just a location, it is an emotion glimpse into the rural Maharashtra, where the culture and nature blend beautifully. Most of the people here depend on farming. You will see the lush green paddy fields, cotton crops, small water ponds reflecting the blue sky. The villagers are hardworking, humble, and always ready to welcome you with smiles. Life here is simple, yet full of contentment. One of the most useful places in Yuri is Yothon Bodhvihar. It is not just a spiritual center, it is a place where your mind finds a calmness and your heart finds silence. Surrounded by trees and nature, this place truly represents the peace of mindfulness. If you ever visit Yuri, make sure to spend a feed. Oh, ते पलीकडून स्तूप बनवायचे पूर्ण म्हणा अजून हे की नाही. दोन 2008 किती छान झाड झालं आता. You quit moments here, you will feel re-energized. If you were visit Yuri, make sure to spend a few quick moments here. You will feel re-energized. Walking through the narrow lanes of Yuri gives you a glimpse of rural life. Children going to school, elders sitting under the banyan tree, and women drawing the water from the well. It is a simple but a so real heart touching. These are the moments that reminds you happiness does not always come from the luxury. Sometimes hidden in simplicity. As the sun sets over the fields, Yuri glows in golden light. Sight that feels straight out, painting that calm breeze and sound of birds returning home into pure peace. So that the was short journey of Yuri Yotma, village that connects the buck to your roots and reminds us of the beauty of rural India. If you like this video, make sure to like, share, subscribe to our channel, Mr. and Mrs. Medico. Stay connected for the more travel stories, real experiences, and peaceful destination. Until the next time, happy journey, stay blessed, and keep exploring with the Mr. and Mrs. Medico. आता आपण इथे युरीमध्ये विजिट केलेले जेतवन प्रतिष्ठान, तर तुम्हाला मी वेगवेगळ्या गाईज आपण तिकडं 10 दिवस उपोषण असते तिकडे आपण गेलो नाही कारण की ते लॉक होतं. ते आपण एकदा पुढे आल्यावर एकदा एक्सप्लोर करू. पण हा निसर्गरम्य पूर्ण हा परिसर इतका स्वच्छ आणि इतका सुंदर आहे, निसर्गाशी एकदम कनेक्टेड आहे. तुम्ही एकदा इथे विजिट करू शकतात. इथल्या ज्या काही मूर्त्या आहेत त्या बाहेरून बनवून आणत आहे, काही कारागीर इथे येऊन बनवत आहे, तर त्या खूप सुंदर आहे. तुम्हाला बघायला मिळालं आहे. आपल्या व्हिडिओमध्ये सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथं बाकीच्या काही वेगळ्या मूर्त्या पण इथं ठेवलेल्या आहेत, त्या पण आपण एक्सप्लोर करू. आणि त्यानंतर इथं जे दरवर्षी जे एका वर्षामध्ये 3 ते 4 वेळा 10 दिवसाचं विपश्यना सेंटर येते. तिथे 3 ते 4 वेळा एका वर्षात विपश्यना होते. तर खूप सुंदर असं ठिकाण आहे यवतमाळमध्ये. तुम्ही एकदा विजिट करू शकता. पूर्ण जंगलात म्हणलं तरी चालेल, कारण की आजूबाजूला पूर्ण डोंगरच आहे. तर त्या
ज्या जागेचा उपयोग व्यवस्थित करण्यात आलेला आहे इथं छान एक बौद्ध विहार जैतवन प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. बघू शकता तुम्ही आता काही गौतम बुद्धांच्या वेगवेगळ्या रूपातील मूर्ती इथं ठेवण्यात आलेल्या आहे. हे पण एक बाहेर मोकळ्या ग्राउंडमध्ये मूर्ती ठेवलेली आहे. तुम्ही एंटर करताच तुम्हाला ह्या मूर्त्या दिसतील. आता लास्टचा पार्ट आहे, एन्जॉय करू शकता तुम्ही. आणि कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ, मला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही माझा व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करत नाही आहे काहीच. तुम्ही जेवढे सबस्क्राईब कराल तेवढंच मला जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग. बघा ही पण मूर्ती खूप सुंदर आहे. गाईज आपण आता इथून रिटर्न निघतोय. हिवरी गाव तुम्ही अर्नीकडून आल्यात तर पहिले हिवरी गाव लागेल, नंतर जैतवन प्रतिष्ठान लागेल. आणि यवतमाळकडं कडून गेले तर पहिले जैतवन प्रतिष्ठान लागेल आणि मग हिवरी गाव लागेल. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि इथे तुम्ही बसनं पण येऊ शकता, स्वतःची व्हेकल्स पण आणि ऑटो रिक्षाने पण येऊ शकतात. आपण आता यवतमाळकडे चाललो आहे. यवतमाळला जाण्यासाठी हा नागपूर तुळजापूर रोडवर जैतवन प्रतिष्ठान आहे. आणि हायवे चांगला आहे, रोड चांगला आहे, त्याच्यामुळे लवकर आपल्याला प्रवास करता येतो. आणि लोकेशन पण सापडायला काही जास्त अवघड नाही आहे. आता आपण लवकरच यवतमाळमध्ये एंट्री करू. यवतमाळच्या बायपास म्हणलं तरी चालेल हा, कारण की सिटीत नाही जात हा रोड. तिथे हे बघू शकतात लेफ्ट साईडला सिटी आहे. आता तिथे एंट्री गेट पण आहे. यवतमाळ शहरामध्ये तुमचं स्वागत आहे म्हणून. थँक्यू गाईज.